ईव्हीएम मतदान यंत्रणेविरोधात राज्यात महाविकास आघाडीकडून आंदोलनास सुरुवात झाली आहे। ठाण्यातही धर्मराज्य पक्षानं विविध चौकात ईव्हीएम विरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली असून प्रतिकात्मक मतपेट्या चौकात ठेवल्या जात आहेत। या मतपेट्यांमध्ये ईव्हीएम हटवण्यासाठी मतदान घेतलं जातंय। तसंच प्रजासत्ताक दिनी रात्री 9 वाजता 5 मिनिटं घरातील किंवा आस्थापनांचे दिवे बंद करून निषेध नोंदवण्याचं आवाहन धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी केले। ईव्हीएम यंत्र हटवण्यासाठी राज्यभरात महाविकास आघाडीने विविध माध्यमातून आंदोलन सुरू केले। धर्मराज्य पक्षानं देखील ईव्हीएम यंत्राविरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे। राजन राजे यांनी मंगळवारी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली। शहरातील विविध चौकांमध्ये ईव्हीएम विरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली असून प्रतिकात्मक मतपेट्या चौकात ठेवल्या जात आहेत। या मतपेट्यांमध्ये ईव्हीएम हटवण्यासाठी मतदान घेतलं जात आहे। प्रजासत्ताक दिनी रात्री 9 वाजता 5 मिनिटं घराचे किंवा आस्थापनांचे दिवे बंद करून निषेध नोंदवण्याचं त्यांनी आवाहन केले। या देशात लोकशाही संपली असून अघोषित आणीबाणी सुरू आहे असा आरोपही त्यांनी केलाय। ईव्हीएमच्या पोपटात सत्ताधाऱ्यांचे प्राण दडले असेल तर ईव्हीएमला संपवलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं। निवडणुका सत्ताधाऱ्यांना नको आहेत, लोकभावनेचा त्यांना आदर करायचा नाही, मुठभर भांडवलदारांचं त्यांना वर्चस्व हवं असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। ठाण्याला जोडणारा आणि राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वडाळा घाटकोपर ठाणे कासरडोली अशा मेट्रो 4चं काम अजूनही पूर्ण झालं नाही। गेल्या 4 वर्षातील शासनाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये निरनिराळ्या डेडलाईन देण्यात आल्या असून यामध्ये आता डिसेंबर 2025 नंतरच मेट्रो 4 ही ठाण्यातून धावेल अशी नवीन डेडलाईन देण्यात आली आहे। जीवघेण्या वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रो 4 हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे। मात्र 4 वेळा देण्यात आलेल्या डेडलाईन उलटून गेल्यानंतरही हा प्रकल्प अद्याप पूर्णत्वास न आल्यानं या प्रकल्पाच्या संदर्भात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात राजकीय नेते आणि राज्य शासन अपयशी ठरलं असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झाले। ठाणे शहरामध्ये मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून 2017 पासून मेट्रो प्रकल्पाच्या कामांना सुरुवात करण्यात आली। गेल्या 8 वर्षांमध्ये महामार्गावर मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंग करून मेट्रोचे खांब उभारण्याची कामं सुरू असून ही कामं अंतिम टप्प्यात आली आहेत। काही ठिकाणी मेट्रोच्या स्टेशनची कामं सुरू असून आत्तापर्यंत वडाळा घाटकोपर ठाणे कासरडोली मेट्रो प्रकल्पाचं 67% स्थापत्य कामं पूर्णत्वास आली आहेत अशी माहिती MMRDAच्या वतीनं देण्यात आली आहे। मात्र ज्या गतीने हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा करण्यात आली होती त्या वेगात हे काम सुरू नसल्याचंही दिसून येतंय। मेट्रो 4 हा प्रकल्प नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाप्रमाणेच रखडलाय। आता हा प्रकल्प सुरू होण्यासाठी डिसेंबर 2025 ही नवीन तारीख MMRDAच्या वतीनं देण्यात आली असल्यानं मेट्रो 4 मधून प्रवास करण्यासाठी नागरिकांना जवळपास 2026 उजाडण्याची वाट पाहावी लागण्याचीही शक्यता आहे। आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। श्री क्षेत्र नारायणपूर येथील दत्त जयंती सोहळ्यानिमित्त शिवदत्त शक्ती पायी ज्योत यात्रा मुंबादेवी ठाणे ते श्री क्षेत्र नारायणपूर अशी पायी यात्रा आयोजित करण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्त जयंतीनिमित्त श्री क्षेत्र नारायणपूर येथे होणाऱ्या दत्त जयंती सोहळ्यासाठी शिवदत्त शक्ती पायी ज्योत यात्रा मुंबादेवी ठाणे ते श्री क्षेत्र नारायणपूर अशी पायी यात्रा आयोजित करण्यात आली आहे।
सोमवारी या पायी ज्योतयात्रेचं खोपट येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. या ठिकाणी सचिन भोसले यांच्या वतीनं ज्योतदर्शन सोहळा आणि या ठिकाणी उपस्थित पायी यात्रेकरू आणि नागरिकांना महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या ज्योतयात्रेचं यंदाचं हे 24वं वर्ष असल्यानं या ज्योतयात्रेच्या दर्शनासाठी आमदार निरंजन डावखरे, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, खासदार नरेश मस्के यांचे कुटुंबीय, माजी नगरसेवक दीपा गावंड, प्रशांत गावंड, अमित जयस्वाल, बाळा गवस, जितेश गुप्ता आदींसह मान्यवरांनी तसंच नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसाद भंडाऱ्याचाही लाभ घेतला. सचिनजी काय सांगा, दरवर्षीप्रमाणे यावर्षी नारायणपूरला जी ज्योत यात्रा निघालेली आहे त्याचं जल्लोषात स्वागत केलं गेलं. ही ज्योत यात्रा गेले 24 वर्ष झाले इथे येते आणि आम्ही स्वागत करतोय. परमपूज्य नारायण महाराज यांनी शिवदत्त नामयज्ञ केला होता, 200 कोटी शिवदत्त नामयज्ञ. त्याच्या 1 वर्षानंतरची ही ज्योत यात्रा चालू झाली. 2000 साली तो यज्ञ झालेला. श्री क्षेत्र नारायणपूर इथे खूप मोठा दत्त जयंतीचा, दत्त जन्माचा उत्सव केला जातो, साजरा केला जातो. इथे एकमुखी दत्ताची प्रतिमा आहे, त्रिमुखी दत्ताचं एक मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. त्या तिथली ही ज्योत यात्रा मुंबादेवीला प्रज्वलित होते आणि ठाण्यातून ती पुढे प्रस्थान करते. आम्हाला त्याचा एक लाभ भेटतो की आम्हाला या भाविकांना, यात्रेकरूंना आणि जाणाऱ्या सगळ्या ज्योत यात्रेकरूंना जो भोजनाचा कार्यक्रम देता येतो आणि करता येतो ते आम्ही दरवर्षी सालाप्रमाणे करत आहोत. तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात 11वा विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल दरवर्षीप्रमाणे 10 ते 13 जानेवारी दरम्यान ठाण्यातील उपवन तलाव परिसरात आयोजित करण्यात आलाय. संस्कृती युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि त्यांच्या समितीनं या भव्य कला महोत्सवासाठी रसिकांना आमंत्रित केले, अशी माहिती संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सर्वेसर्वा आमदार प्रताप सरनाईक यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. या महोत्सवाचं उद्घाटन 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. पद्मश्री शुभा मुग्दल यांच्या शास्त्रीय गायनानं हे उद्घाटन साजरं होईल. 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अभिजित भट्टाचार्य, विदुषी आरती, अंकलिकर टिकेकर, केतकी माटेगावकर, उस्ताद शाहिद परवेज यांच्यासह अनेक प्रख्यात कलाकार आपली कला सादर करतील. या फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे उपवन घाट, जो बनारस घाटाच्या धर्तीवर तयार करण्यात आलाय. या कार्यक्रमात सुमारे 6 लाख प्रेक्षक सहभागी होतील. गझल, शास्त्रीय संगीत, नृत्य आणि सुफी मैफिल यांच्या सादरीकरणानं कला रसिकांना मंत्रमुग्ध करणारा हा महोत्सव ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देईल. प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून या वर्षी सुद्धा संस्कृती आर्ट फेस्टिवल दिनांक 10, 11, 12 आणि 13 जानेवारी रोजी उपवनच्या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आम्ही साजरा करतोय. आणि प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 10 तारखेला सायंकाळी 5 वाजता याचं उद्घाटन केलं जाईल. आणि 4 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून येणारे लोक सहभागी होत असतात. आणि अतिशय दिग्गज कलाकार आहे, पद्मश्री, पद्मविभूषण या कलावंतांबरोबर सकाळी 6 वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल रंगताना दिसणार आहे. प्रामुख्यानं 11, 12 आणि 13 रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य, त्याचबरोबर संजीव राठोड आणि विका सिंग यांची अदाकारी सुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे. विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचा परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम, त्याप्रमाणे कार्यशाळा अशा सुद्धा आयोजित केलेल्या विविध प्रकारची चांगले साहित्य या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत. विकत घेणार आहे पेंटिंगचं आम्ही एक्झिबिशन त्या ठिकाणी ठेवणार आहोत. आणि दरवर्षी वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे. प्रामुख्यानं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आणि ह्या ठाण्यामध्ये देशातले विविध राज्यातली लोक ज्या गुण्यागोविंदानं राहतात ती एक थीम घेऊन आम्ही लोकांच्या पुढे यावर्षी आमचा फेस्टिवलचा जो आयोजन आहे तो सादर करीत आहोत. आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की लाखो लोकांची गर्दी जी दरवर्षी असते तशीच गर्दी ह्या वर्षी सुद्धा या फेस्टिवलला होणार आहे.